मी आणि देविका झालं रेडी. आता बघूया आपण की कुठपर्यंत आली आहे तयारी. मला दाखवतो. मंडप वगैरे सगळं रेडी झालंय तसं बघा. इकडे जेवण बनवायचं चालू आहे. आता मंडप वगैरे रेडी झालाय आपला. आणि रितेश तिकडे नाश्त्याचं नियोजन चालू आहे. आमच्या घरचे एकनाथ शिंदे, दिनेश. काय करायचंय? ही बाजू खाली करा, म्हणजे वाकडीची खाली राहिला. बस कसं लोकांना पाय वरनं म्हाताऱ्यांना वगैरे यायला आवडतं. अशीच तयारी. आता महाराजांची वाट बघतायत सगळे. हळूहळू ही जागा पूर्ण भरून जाईल. आता पाहुणे मंडळी यायला सुरू झालेले आहे. 10 वाजता महाराज येतील, सुरू होईल. काय होतं अशा कार्यक्रमाला टायमिंगलाच एकदम गाड्या यायला सुरू होतात. त्यामुळे आता पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळं केलंय व्यवस्थित. हे आपले मामा थांबलेत तिथं वरती गाड्या डिरेक्ट करायला पार्किंगला रानामध्ये. आलेत महाराज. लाटीचे लिहिले वगैरे वगैरे आपल्याकडे सगळे त्याचे पुरावे आहेत. हे रावणाच्या घरी होती कामाला पाय चेपायला. एक दिवस ते रावणाची पाय चेपते. पाय चेपता मोठ्या आवाजात म्हणा. पार्किंग व्यवस्थित आहे का बघायला गेलो. बघूया आपण कीर्तनचा शेवटचा टप्पा चालू आहे. तुम्ही बघा. खांद्यावरी संगे गोपाळांचा मेळा. संगी गोपाळांचा मेळा. धन मिळवण्यात तो समाधानी होणार नाही. पण समाधानाचं जीवन जगायचं असेल तर मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आताच्या काळात आहे. माझी कीर्तनात बसलेल्या मंडळीला विनंती आहे, संस्कार खूप द्या पोरांना, त्याची गरजच आहे. शिकवताना रोज तुमच्या पोराबरोबर अर्धा तासाच्या गप्पा तुम्ही मारा. त्याच्याशी थोडं बोला, काय चाललंय काही नाही. पूर्वी माणसं फार होतं की 3 नीट वागले तुम्ही सगळे तरी 40% समाज आपल्या काय विरोधात आहे. लिहून ठेवा, लिहून काय मध्ये लिहून ठेवायचं घरात ते वाक्य. किती नीट वागलो 40% समाज तुम्हाला नावं ठेवणार. पाळू नका म्हणजे झालं बाबा. करा नाचण्याचा आणि गाण्याचा शेवट कशा करताय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सगळा उदार अंतःकरणानं हा शेवट माझ्या पांडुरंगा करता आहे, माझ्या श्री विठ्ठला करताय. अरे भक्ती सुखातलं सुख कधी वजा होत नाही. संसारातलं सुख कधी